की प्रत्येक राज्याचं एक हा डमरू आहे, सुंदरी असणार आहे, शहनाई असणार आहे। प्रत्येक राज्याचं एक एक वाद्य तिथं वाजवलं जाणार आहे। सगळ्या वाद्यांचा हा एकत्रित मिलाफ असणार आहे। एक सांगीतिक मैफिलच तिथं असणार आहे। आणि आपण बघतोय की जसा मुहूर्ताचा क्षण जवळ येतोय तसतसा उत्साह भक्तांचा ओसंडून वाहतोय। अक्षय, आपण बघतोय की अगदी जणू काही दिवाळी, खरी दिवाळी आजच आहे असं चित्र अयोध्येमध्ये आहे। आता खरं काही वेळातच मला वाटतं संपूर्ण राज्यातनं जे काही वाद्य तिथं आलेले आहेत त्या वाद्यांचं वादन होईल आणि योगी आदित्यनाथ आलेलेच आहेत मुख्यमंत्री, आणि तासाभराने पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील तिथे दाखल होतील। आपल्या सगळ्या सामच्या प्रेक्षकांना सांग अक्षय, पुढचा आता सगळा कार्यक्रम कसा असेल? नक्कीच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 15 तारखेपासून जे धार्मिक विधींना सुरुवात झाली होती ते काल संपले आणि आज मुख्य प्राणप्रतिष्ठा सोहळा जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयोजित केलेला आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की विशेष आमंत्रितांनाच फक्त आजच्या सोहळ्याचं आमंत्रण दिलेलं आहे। हे सगळी माझ्या पाठीमागे हे सगळे जे दृश्य आहेत हे सगळे VIP गेस्टच्या ज्या सगळ्या गाड्यांचा ताफा हा आपल्याला रामपथावरनं मेन जे मंदिर आहे त्या ठिकाणी आपल्याला जाताना पाहायला मिळतोय। योगी आदित्यनाथ जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत ते ऑलरेडी मंदिर परिसरात दाखल झालेले आहेत। मंदिर परिसरात जे अतिथी दाखल झालेले आहेत त्यांच्याशी ते भेट घेत आहेत, त्यांच्याशी विचारपूस करत आहेत आणि इथनं पुढचं जे सगळं नियोजन आहे ते आता काहीच वेळात 10:45 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विमान जे आहे ते अयोध्येत दाखल होईल आणि त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हेलिकॉप्टरनी अयोध्येतील एका हेलिपॅडवर उतरतील आणि तिथनं थेट राम जन्मभूमीच्या तीर्थक्षेत्रावर जातील आणि त्यानंतर मुख्य सोहळा जो आहे तो 12 वाजल्यापासून सुरुवात होईल। जे अतिथी आतमध्ये बसलेले आहेत त्यांना देखील आरतीच्या वेळेस एक घंटी दिली जाणार आहे वाजवण्यासाठी आणि जी महाआरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल त्या ठिकाणी हे सगळे अतिथी त्या घंटेचा निनाद करतील जेणेकरून सगळा अवघा परिसर जो आहे तो राममय आता झालेलाच आहे, पण जो अवघा जयघोष आणि रामनामाचा जप जो आहे तो जागर जो आहे तो आणखी त्याच्या ज्या वाइब्स आहेत त्या अजून पोहोचतील यासाठी मंदिर प्रशासनाकडनं जे येणारे अतिथी आहेत जवळपास 8000 खुर्च्या आतमध्ये अतिथींसाठी देण्यात आलेल्या आहेत। ह्या सगळा परिसर जर बघितला हा सगळा रामपथ आहे आणि आता हळूहळू अतिथी जे आहेत ते सगळे मुख्य प्रवेशद्वारातून आत जाण्यासाठी या मार्गावरनं पुढे चाललेले आहेत। 11 वाजायची वेळ जशी जशी जवळ येते तसं तसं हा खरं तर जो क्षण आहे ज्याची आतुरतेने फक्त उत्तर प्रदेश नाही, फक्त अयोध्या नाही तर संपूर्ण देश वाट बघतोय। त्याच्यामुळे कधी एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येतात, प्राणप्रतिष्ठा सोहळा करतात आणि त्यानंतर रामलल्लांची जी नयन सौंदर्य असलेली मूर्ती जी आहे ती भावी भक्तांना कशी पाहता येईल याची सगळे संपूर्णपणे आतुरतेने वाट बघतायत। अक्षय, आम्ही तुमच्याकडे वेळोवेळी माहिती घेत राहू। साधारणतः तासाभराने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते तिथे रामलल्लाला काजळ देखील लावला जाणार आहे। राम मंदिरातल्या आरतीवेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी देखील करण्यात येणार आहे। आरतीच्या वेळी उपस्थित प्रत्येक पाहुण्याच्या हातात घंटी असेल। याशिवाय मंदिर परिसरात 30 कलाकार वेगवेगळ्या भारतीय वाद्यांचं वादन करतील। या सर्व वाद्यांच्या एकत्रित वादनानं आरतीच्या वेळी आसमंत दुमदुमून जाणार आहे।
आरतीच्या वेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाईल। आपण बघतोय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काही वेळापूर्वीच मंदिर परिसरात दाखल झालेले आहेत। देशभरातील अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आता तिथे येणार आहेत। मंदिराच्या आत तब्बल 7,000 सुमारे 7,000 महत्त्वाच्या व्यक्ती असतील आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर पंतप्रधान या उपस्थितींसमोर संबोधन देखील करतील। काही परदेशातून देखील महत्त्वाच्या व्यक्ती तिथे आलेल्या आहेत। एकीकडे भक्तांचा उत्साह देखील ओसंडून वाहतोय। अयोध्या नगरी तर अगदी दिवाळी असल्यासारखा तिचा उत्साह दिसतोय। प्रत्येकाच्या मनामनात प्रत्येकाच्या कृतीतून रामरंग ओसंडून वाहतोय। संपूर्ण वातावरण अयोध्येच काय तर संपूर्ण देशभरातलं वातावरण भक्तिमय झालेलं आहे। आपण हे दोन दृश्य पाहतोय अयोध्येमधले। एकीकडे टाळ मृदुंगाचा गजर केला जातोय, झांज वाजवले जात आहेत, तर दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मंदिर परिसरामध्ये काही वेळापूर्वीच दाखल झालेले आहेत।